तर हाय नमस्कार. तर तुम्ही म्हणत असताना ताई तू पहिले छेडव टाकती, काय झालंय तुला? आता हे चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकताय, कारण गोळ्या खाऊन चेहरा पूर्ण सुजलाय, हातपाय पण सुजल्यात. कारण मला इथं इतकं दुखत होतं आणि चमकत होतं की मला असं वाटायचं मला काय होतंय का, मला काय होतंय का. पण देवाची कृपा, तुमचा आशीर्वाद, मला काय होऊ शकत नाही. पण ते दुखत होतं, त्याला कारण वेगळंच होतं. मी सरकारी दवाखान्यात गेली, तसलं नसतात का, लय काय काय तर डिझाईनचं असतात, ते बोटात लावत्यात, इथं लावत्यात, छातीला, ही सगळे पूर्ण पोटाला, पायाला, नडग्याला तसलं चिमटं चिमटं लावलं होतं. तर मला डॉक्टरने सांगितलंय की तुम्हाला ही काय म्हणतात ते चमकतंय, कारण तुम्ही गोळं ही उचलता, म्हणजे जड उचलता तुम्ही, ती शिरा अशा एकाएक चढल्यावर ती चमकते. मग विचार केला की मी हा चिखलाचा गोळा असतात ना, मोठं मोठं उचलावं लागतं सकाळच्या पारे, आणि सकाळ उठल्यावर माणसाला काय सुद्धा करू वाटत नाही, वाटतं का काय करू, पण आम्हाला चिखल थापायचं असतं, त्यामुळं ती दुखत होतं. आणि त्यामुळं मला गोळ्या डॉक्टरने दिल्या, तर आता मी बरी आहे, ठणठणीत आहे. म्हणूनच आधीचं हेडव मी पोस्ट करत होते. आणि आपल्याला मिशन पण आणि त्याच्यात धावपळ लई झालेले आहेत, आणि मिशन आपली चालू आहे. आता पुढल्या उन्हाळ्यापासून आपण चालू करणार आहे. तर माझा सीजन बंद झाला तर मी चालूच करणार आहे. पण ते ताईंच्या बाळाचा बड्डे होता काल का परवा दिवशी, तर त्या ताईंच्या बाळाला खूप 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 शुभेच्छा. बाळा तुझं आयुष्य खूप छान जाऊ दे, भरभरून आयुष्य मिळू दे, आणि माझं काय म्हणतात त्याला, माझं आयुष्य तुला लागू दे. तर त्या बाळाला माझ्याकडून हेच आशीर्वाद, कारण माझ्याकडून गिफ्ट वगैरे काय देणं होणार नाही. बाळा प्लीज मावशीला आपल्या माफ कर. तर त्या ताईंचं म्हणणं होतं की हेडॅक कॉल त्यांच्या बाळाला लावायचा होता ना, तर मी भटीवर असल्यामुळं मला माझा अवतार असा, आणि तसं तर आपला अवतार असंच असतं, तुम्हाला तर माहिती आहे. कधी तर काय कार्यक्रम असलं तरच मी नटत असते, नाहीतर मला काही जास्त नटू वाटत नाही, कारण माझ्या मागं 24 तास काम आहे. आता तुम्ही म्हणता ना इकडे येऊन कशी काय ताई बसली, कारण चुलीला सरपण नाही, एकल्या जीवाला तर लागतेच की. हो का, सरपणा काढायला आली, म्हणलं दिवस मावळलाय, म्हणलं थोडं निघते, म्हणलं काढून काटक्या बारक्या बारक्या, आणि करते काहीतरी भात भीत, आहे की नाही. तर रेशन भेट नाही, तांदूळ नाही, तर आमच्या इकडं किती दिवस झालं तांदूळ नाही, तर रेशनचं चांगलं तर खाऊ शकत नाही. आणि हां, त्या ताई एवढंच नाही, तर त्या ताईंनं खूप म्हणजे एवढी काळजी, माझे बारकी बहीण असल्यासारखी एवढी काळजी घेतली ना, की त्याला मापच नाही. त्या ताईनं 5-5 मिनटाला मला फोन करून विचारलं, आणि आपल्याला मिशन आणायला सुद्धा त्या ताईंना पैसे दिलतं, 2500 रुपये पाठवलं होतं. आणि एवढंच जाऊ द्या, तर मिशन आली, आणि लवकरच आपलं तुम्ही तर बघितलं, भरभरून प्रेम दिलं, भरपूर फोन आले. त्या ताईंना खूप आशीर्वाद दिला, काही जणांनी फोनवर करून बोलून, म्हणजे फोन केलं. ताई मला शेड्या बनवता आले नाहीत, कारण मी आधीचे शूट केलेले होते, आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, कारण माझ्या मोबाईलला जरा थोडासा हँग होत होता, त्यामुळं मी हेड्याव ते आधीचंच पोस्ट करत होती, आणि हेड्याव बनवायचं ते ऑप्शन काहीतरी झालं, त्यामुळं मग मी परत रिपेअर केला, आणि परत आजपासून मी चालू करायला लागले. म्हणजे आधीचं हेड्याव मला पोस्ट करायला येत होते, फक्त हेड्याव मला शूट करता येत नव्हता, म्हणून हँग होत होता. उन्हामुळं ना माणूस एवढं हे होतं आहे, आणि ऊन तर काय सांगू तुम्हाला, एवढं डेंजर पडायला लागलं आहे की उन्हाने माणसाला काय होईन सांगता येत नाही. पण असल्या कामात का नाही ऊन ताण मालक लोक बघत नाहीत, कारण त्यांचं 4 पैसे आपण घेतलेलं असतात, फटाफटा बोलतात नाही काम केलं तर. मग आता त्यांचं नाही ऐकलं तर बोलणं खाऊन घेण्यापेक्षा आपण काम केलेलं बरं. आहे की नाही, सांगा बरं तुम्ही. तर त्या ताईंनं एवढंच नाही, तर अजून का नाही भरभरून असं सांगितलं की ताई असं करायचं, म्हणजे बारकी बहीणच माझी, की जशी माझ्यासाठी देवी होऊन आल्यात, आणि मला सांगतात की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, म्हणजे भरभरून मला प्रेम करतात. तर
त्या ताईंसाठी बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. पण आता माझ्याकडे पण टाईम नाही, कारण आता चिखल टाकण्याची वेळ झाली आणि मी इथं व्हिडिओ शूट करते. म्हणलं चला, लय दिवस झालं मी काही तुमच्यासोबत अशी आमने सामने आली नाही. जे आले ते आधीचे व्हिडिओ शूट केलेले आणि आहेत भरपूर, पण काय व्हिडिओ हे झालेले आहेत, म्हणजे बरोबर आलेले नाहीत. मग मी ते म्हणलं की सोडायला नको. आणि भरभरून मला असे फोन पण आले की ताई, तू आधीचे व्हिडिओ सोडायला लागले, तुला काय झालंय का, तुला काय तरस होतंय का. तर एका दादाने आपल्याला 500 रुपये पाठवलं दवाखान्यात जाण्यासाठी. तर दादा, पुन्हा एकदा थँक्यू. तर दवाखान्यात मी उद्याच जाईन आणि बानूला पण औषधं संपल्यात बानूची, तिला पण नेईन. आणि थँक्यू, तुम्ही माझी एवढी काळजी करताय. बस याच्यातच माझं मन भरून येतं आणि खूप आशीर्वाद येतात तुमच्यासाठी माझ्या मनातनं. तर चला, आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक नक्कीच करा आणि शेअर पण करा. तर चला, बाय.